एके दिवशी सत्यभामा देवीने भगवान श्रीकृष्णांना विचारले, प्रभू, रुक्मिणी रोज तुळशीला पाणी का घालते? तुळशीपाशी दीपक का लावते? यामागचं नेमकं कारण काय आहे? तेव्हा श्रीकृष्ण मंद हसून म्हणाले, देवी, फारच उत्तम प्रश्न विचारलास. सर्व वृक्ष वनस्पतींमध्ये तुळस श्रेष्ठ मानली जाते आणि ती मला सर्वात अधिक प्रिय आहे. आज मी तुला अशी एक कथा सांगतो ज्यातून तुळशीला जल अर्पण करण्याचं आणि तुळशीपाशी दिवा लावण्याचं महत्त्व कळेल. ही कथा जी स्त्री श्रद्धेने ऐकते ती सदैव सौभाग्यवती राहते, तिच्या घरी सुख समृद्धी नांदते आणि दारिद्र्य दूर पळतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सात्विक यात्रा या चॅनेलमध्ये. आज आपण तुळशीपाशी दिवा लावल्याने आणि रोज पाणी घातल्याने काय होते याची एक पौराणिक कथा ऐकणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते, त्यामुळे मित्रांनो प्लीज एक लाईक तर नक्कीच करा. आता कथेला सुरुवात करूया. एकेकाळी घनश्याम नावाचा एक वैश्य होता. त्याच्याकडे धन, सुख, संपत्ती सर्व काही होतं, पण एका गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे संतान. संतान नसल्यामुळे तो आणि त्याची पत्नी नेहमी उदास असत. तो म्हणे, आपल्याकडे धनसंपत्तीची काहीच कमी नाही, पण संतान मिळेपर्यंत मनाला समाधान नाही. कितीही संपत्ती जमवली तरी संतानाशिवाय जीवन अपूर्णच आहे. त्याने अनेक उपाय केले, दान पुण्य केलं, वैद्यांना बोलावलं, पण काहीही परिणाम झाला नाही. शेवटी एके दिवशी तो वशिष्ठ मुनी यांच्या आश्रमात गेला आणि त्यांना विनवणी केली, हे मुनिवर, मी फार दुःखी आहे. मला संतान नाही. कृपया मला सांगा, मी निसंतान का आहे? तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले, हे घनश्याम, माझ्या दिव्य दृष्टीने मी तुझे पूर्वजन्मीचे कर्म पाहतो आहे. मुनींनी दिव्य दृष्टीने पाहिलं आणि सांगितलं, पूर्वजन्मी तू एक धनाढ्य वैश्य होतास. एके दिवशी एक भुकेली तहानलेली गाय तुझ्या दारात आली होती. तू ना तिला अन्न दिलंस, ना चारा, ना पाणी. उलट तिला अपमानित करून घरातून हाकलून दिलंस. त्या गायीने नुकताच एका वासराला जन्म दिला होता. भूक आणि थकव्यामुळे ती मूर्छित झाली. वासराला दूधही पाजू शकली नाही. या निर्दयतेमुळे त्या गायीने तुला शाप दिला. घनश्याम व्याकुळ होऊन म्हणाला, म्हणजे माझ्या निसंतानपणाचं कारण तो शाप आहे? मुनी म्हणाले, हो, तुझी आत्ताची अवस्था त्या शापामुळेच आहे. घनश्याम अत्यंत पश्चातापाने म्हणाला, हे मुनिवर, या पापातून मी कसा मुक्त होऊ शकतो? तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले, तुला पुत्र यज्ञ करावा लागेल. यज्ञ पूर्ण झाल्यावर ब्राह्मणांना गायींचं दान कर, त्यामुळे तुला संतान प्राप्ती होईल आणि पापातून मुक्ती मिळेल. घनश्याम कृतज्ञतेने म्हणाला, मुनिवर, आपला उपदेश माझ्या जीवनाला दिशा देणारा आहे. तो घरी परतला आणि सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. पण एक अट होती, त्यांचा पुत्र केवळ 18 वर्षेच आयुष्य जगेल. क्षणभर ते व्यतीत झाले, पण मग म्हणाले, किमान वंश तरी पुढे जाईल आणि पापातून मुक्तीही मिळेल. घनश्याम आणि त्याच्या पत्नीने विधीपूर्वक पुत्र यज्ञ केला. अनेक ऋषी, मुनी आणि ब्राह्मणांना आमंत्रित केलं. पूर्ण श्रद्धेने यज्ञ संपन्न केला. तेवढ्यात अग्निदेव प्रकट झाले. घनश्याम हात जोडून म्हणाला, हे अग्निदेवा, माझा पुत्रयज्ञ सफल करा. मला संतान प्राप्तीचा वरदान द्या. अग्निदेव म्हणाले, हे घनश्याम, तुझा यज्ञ सफल झाला आहे. तुला नक्कीच संतान प्राप्त होईल, परंतु लक्षात ठेव, तो पुत्र फक्त 18 वर्षांपर्यंतच जिवंत राहील. घनश्याम भावूक होऊन म्हणाला, अग्निदेवा, धन्यवाद. मी वचन देतो की माझ्या पुत्राची सेवा आणि देखभाल पूर्ण श्रद्धेने करीन. अशा रीतीने यज्ञ समाप्त झाला आणि घनश्यामाला संतान प्राप्तीचे वरदान मिळाले. काही काळानंतर त्याच्या पत्नीने एक अत्यंत सुंदर तेजस्वी पुत्र जन्माला घातला. त्याचे सर्व आवश्यक संस्कार विधीपूर्वक करण्यात आले आणि पुढील शिक्षणासाठी त्याला गुरुकुलात पाठवण्यात आले. तो बालक अतिशय बुद्धिमान व तेजस्वी होता. त्याच्या गुणांनी गुरुजन, मित्र आणि सर्व लोक प्रभावित होत होते. एके दिवशी घनश्याम मनात म्हणू लागला, माझा मुलगा मोठा होत आहे,
पण त्याच्या आयुष्याची मर्यादा मला सतत आठवत राहते. वसिष्ठ मुनी यांनी सांगितले होते की त्याचे आयुष्य फक्त 18 वर्षांचेच आहे. तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावत म्हणाली, स्वामी, चिंता करू नका. त्याचे बालपण आनंदात जाऊ देणे हेच आपल्या हातात आहे. जसा मुलगा 16 वर्षांचा झाला तसा त्याच्या विवाहाचा विषय निघू लागला. पत्नी म्हणाली, स्वामी, आपला पुत्र आता विवाह योग्य झाला आहे. भाग्यानुसार त्याचे आयुष्य फक्त 18 वर्षांचे आहे. जर उशीर केला तर त्याची पत्नी अल्पावधीत विधवा होईल आणि तिला आयुष्यभर दुःख भोगावे लागेल. पुढे ती म्हणाली, मला माझ्या पुत्राला अविवाहित अवस्थेत मृत्यू पावताना पाहायचे नाही. मी त्याच्यासाठी योग्य, संस्कारी व सद्गुणी कन्या शोधेन. थोड्याच दिवसात पत्नीने आपल्या पुत्रासाठी राधा नावाची एक अतिशय गरीब पण सद्गुणी, चारित्र्यवान व्यक्तीची कन्या शोधली. योग्य मुहूर्तावर त्या दोघांचा विवाह मोठ्या विधीने संपन्न झाला. राधा अत्यंत पतिव्रता, नम्र आणि संस्कारी स्त्री होती. तिला हे माहीतच नव्हते की तिच्या पतीचे आयुष्य फक्त 18 वर्षांचे आहे. विवाहानंतर राधाने आपल्या सासूसासऱ्यांची आणि पतीची मनापासून सेवा केली. तिच्या मधुर वाणीने, नम्र स्वभावाने तिने संपूर्ण घर जिंकून घेतले. काळ हळूहळू पुढे सरकत गेला आणि घनश्याम यांच्या पुत्राच्या मृत्यूचा काळ जवळ येऊ लागला. हे जाणवू लागताच आईवडिलांच्या मनात भीती आणि अस्वस्थता दाटून आली. एके दिवशी त्यांनी आपली सून राधा हिला जवळ बोलावले. अत्यंत दुःखी मनाने घनश्याम म्हणाला, सुनबाई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून तुझ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. राधा नम्रतेने म्हणाली, आपण असे का म्हणत आहात? माझ्याकडे क्षमा मागू नका. मला लाजवू नका. कृपया स्पष्टपणे सांगा, नेमकं काय झालं आहे? तेव्हा घनश्याम म्हणाला, बाळ राधा, आम्ही तुझ्यापासून एक सत्य लपवून ठेवलं होतं. आमचा पुत्र आम्हाला पुत्रयज्ञाच्या फलस्वरूप मिळाला आहे. त्याचं आयुष्य फक्त 18 वर्षांचंच आहे आणि तो काळ आता जवळ आला आहे. हे ऐकून राधाला खूप दुःख झालं, पण ती धीराने म्हणाली, मी माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करेन. मला फक्त एक दीपक, पाण्याचा घडा आणि एक गाय हवी आहे. हे ऐकताच घनश्याम लगेच उठले आणि राधेने मागितलेली सर्व सामग्री उपलब्ध करून दिली. ते म्हणाले, बाळ राधा, तू सांगितलेली सर्व व्यवस्था मी करून ठेवली आहे. राधा हात जोडून म्हणाली, माझ्या पतीच्या रक्षणासाठी मी पूर्ण तयारी करीन. ज्या दिवशी तिच्या पतीचा मृत्यू होणार होता त्या दिवशी राधा पहाटेच उठली. तिने श्रद्धेने तुळशीला जल अर्पण केले. तुळशी मातेला साष्टांग नमस्कार केला. तुळशीच्या रोपाला चुनरी बांधली आणि तिच्याजवळ दीपक प्रज्वलित केला. ती हात जोडून प्रार्थना करू लागली, हे तुळशी माता, या चुनरीसह मी तुझ्या शरण आले आहे. कृपया माझ्या सौभाग्याचे रक्षण कर. तेवढ्यात यमराज यांनी पाठवलेले 2 यमदूत घनश्यामाच्या पुत्राचे प्राण घेण्यासाठी घराकडे आले, पण तुळशीच्या रोपाने त्यांचा मार्ग अडवला. यमदूत आश्चर्याने म्हणाले, हे काय? तुळशीचे रोप आपल्याला थांबवत आहे? तुळशी माता म्हणाली, हे यमदूता, या घरात मी तुम्हाला प्रवेश करून देणार नाही. या घरच्या सुनेने मला चुनरी अर्पण केली आहे. तिच्या पतीचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. हे ऐकताच यमदूत भयभीत झाले आणि यमलोकाकडे परत गेले. यमराजांना त्यांनी सांगितले, महाराज, आम्ही त्या घरात प्रवेश करू शकलो नाही. तिथे स्वतः तुळशी माता रक्षण करत आहे. हे ऐकून यमराजांना फार राग आला. त्यांनी लगेच 4 बलवान यमदूतांना बोलावून घेतले आणि सांगितले, संध्याकाळी तुम्ही त्यांच्या घरी जा. तुळशीचे रोप झोपलेले असेल तेव्हा त्या स्त्रीच्या पतीचे प्राण घेऊन या. संध्याकाळ होताच ते 4 यमदूत राधेच्या घराकडे निघाले. राधाने संध्याकाळी तुळशीजवळ दीपक पेटवला आणि प्रार्थना केली, हे दीपका, माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण कर. यमदूत त्याचे प्राण घेण्यासाठी येत आहेत. कृपया माझ्या पतीचे रक्षण कर. संध्याकाळ झाल्यावर तुळशीचे रोप झोपले. तेवढ्यात 4 यमदूत घरासमोर पोहोचले. ते घरात प्रवेश करणार इतक्यात तुळशीजवळ पेटलेल्या दीपकाने त्यांचा मार्ग अडवला. दीपक म्हणाला, हे यमदूता, या घरच्या स्त्रीने मला प्रज्वलित करून
आपल्या पतीच्या प्राणरक्षणाची प्रार्थना केली आहे. तुम्ही या घरात प्रवेश करू शकत नाही. यमदूत म्हणाले, आम्हाला यमराजांनी त्याचे प्राण घ्यायला पाठवले आहे. दीपक गर्जना करून म्हणाला, आज तुम्ही त्याचे प्राण घेऊ शकत नाही. जर पुढे आलात तर माझ्या अग्नीत तुम्हाला भस्म करीन. हे ऐकून यमदूत घाबरले. त्यानंतर राधाने पाण्याचा घडा दीपकाजवळ ठेवला आणि म्हणाली, हे जलदेवता, माझी मदत करा. यमदूतांना आमच्या घरात येण्यापासून रोखा आणि माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करा. यमदूत पुन्हा पुढे येऊ लागले. तेव्हा जल म्हणाले, या घराच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. जर तुम्ही घरात येण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या नरकातील अग्नी मी माझ्या जलाने विझवून टाकीन. मग तुमचा नरक लोकच डळमळीत होईल. हे ऐकून यमदूत भयभीत झाले आणि परत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते यमलोकात परत आले आणि यमराजांना सर्व हकीकत सांगू लागले. अग्नी आणि जल दोघांनीही आमचा मार्ग अडवला. हे ऐकून यमराज अधिकच क्रोधित झाले. त्यांनी 8 बलिष्ठ यमदूतांना आदेश दिला, जसेही होईल तसे करून राधाच्या पतीचे प्राण घेऊन या. यावेळी राधाने आपल्या घरासमोर गाय मातेला बांधले आणि हात जोडून प्रार्थना केली, हे गोमाता, यमदूत माझ्या पतीचे प्राण घेण्यासाठी येणार आहेत. मी तुमच्या शरण आले आहे. कृपया माझ्या सौभाग्याचे रक्षण करा. गोमाता म्हणाली, राधे, तू निश्चिंत राहा. माझ्या असताना यमदूत या घरात प्रवेश करू शकत नाहीत. मी तुझ्या सौभाग्याचे रक्षण करेन. जेव्हा 8 यमदूत आले तेव्हा गोमातेने त्यांचा मार्ग अडवला आणि म्हणाली, माझ्या जिवंत असताना तुम्ही या घरात प्रवेश करू शकत नाही. जर प्रयत्न केला तर मी तुम्हाला श्राप देईन. यमदूत म्हणाले, यमराजांनी आम्हाला आदेश दिला आहे. आम्ही आमचं काम करूनच जाणार. गोमाता तेव्हा ठामपणे म्हणाली, तसं करायचं असेल तर आधी माझे प्राण घ्यावे लागतील आणि तसे केल्यास तुमच्यावर गोहत्या पाप लागेल. हे महापाप आहे आणि त्याला कोणतंही प्रायश्चित्त नाही. हे ऐकताच 8ही यमदूत पूर्णपणे घाबरले. त्यांना ठाऊक होतं, गायीच्या श्रापातून सुटका नाही आणि कोणीही गोहत्या पाप घ्यायला तयार नव्हतं. ते म्हणाले, आपल्याला यमलोकात परत जावंच लागेल. या गायीच्या असताना या घरात प्रवेश अशक्य आहे. म्हणून 8ही यमदूत भयभीत होऊन यमलोकात परत गेले. परत त्यांनी यमराजांना सर्व काही सांगितले. यमराजांनी निर्धार केला, आता मला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. ते आपल्या म्हशीवर आरूढ होऊन राधाच्या घराजवळ येऊन पोचले. आपल्या दारात यमराजांना उभे पाहून राधा क्षणभर घाबरली, पण लगेच तिने धैर्य सावरलं. तिने यमराजांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करू लागली. हे धर्मराज, आपणच सर्व प्राण्यांच्या पाप पुण्याचा हिशेब ठेवता. आपण न्यायाचे देव आहात आणि मी धर्माचे पालन करणारी एक पतिव्रता नारी आहे. कृपया माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करा. हे धर्मराज, माझा तुम्हाला शतशः प्रणाम. राधाची स्तुती वारंवार ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न झाले. त्या आनंदात त्यांच्या मुखातून अचानक शब्द निघाले, सदा सौभाग्यवती राहा. हे बोलून यमराज राधाच्या पतीचे प्राण घेण्यासाठी पुढे जाऊ लागले. तेवढ्यात राधाने पुन्हा नम्रतेने यमराजांना नमस्कार केला आणि म्हणाली, हे यमराज, आपण आत्ताच मला आपल्या मुखाने सदा सौभाग्यवती राहा असा आशीर्वाद दिला आहे. मग आपण माझ्या पतीचे प्राण कसे घेऊ शकता? असे केल्यास आपलंच वचन खोटं ठरेल. हे ऐकताच यमराज थांबले. ते गंभीर स्वरात म्हणाले, हे राधे, आज तू मृत्यूवरही विजय मिळवला आहेस. यमराज पुढे म्हणाले, मी तुला वर देतो. आजपासून तुझे पती 100 वर्षे आयुष्य जगतील. तुझी श्रद्धा आणि तुझा पतिव्रत धर्म मला अत्यंत प्रसन्न करणारा आहे. आजपासून जी स्त्री आपल्या घरासमोर तुळशीचे रोप लावेल, दररोज संध्याकाळी तिच्याजवळ दीपक लावेल, घरासमोर पाण्याचा लोटा ठेवेल आणि जिच्या घरासमोर गाय बांधलेली असेल, त्या घरात माझे दूत कधीही प्रवेश करणार नाहीत. इतकं सांगून यमराज अंतर्धान पावले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, याच प्रकारे पतिव्रत धर्माचे पालन करणारी जी स्त्री आपल्या घरासमोर तुळशीचे रोप लावते, तिच्याजवळ नित्य दीपक प्रज्वलित करते,
घरासमोर पाण्याचा लोटा ठेवते आणि जिच्या घरासमोर गाय असते त्या घरात मृत्यू कधीही प्रवेश करत नाही. त्या घरात कधीही दुःख किंवा दारिद्र्य नांदत नाही. अशा घरात शोकाचा वासही होत नाही. इथेच ही कथा संपते. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.